आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे। पण हा राऊंड खेळण्यासाठी 3 भाग्यवान स्पर्धक अजून शोधायचे आणि ते निवडण्यासाठी मी छोट्याशा सकीनाला इथं बोलवलंय। सकीना, डोळे बंद करून यातली मला 3 टोकन्स दे। 1 2 3। सकीनानं माझ्याकडे 3 टोकन्स दिलेली आहेत। पाहूयात कोण आहेत हे 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत सुपर मार्केट राऊंड। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 67 67। अभिनंदन। दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 71 71। अभिनंदन। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 64। अभिनंदन। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। 3.5च्या इतिहासात पहिल्यांदाच खेळणार आहेत 3 युवक सुपर मार्केट राऊंड। आणि हे तिन्ही युवक पहिल्यांदा खेळतात याचा अर्थ असा की किराणा मालाची खरेदी शक्यतो युवक कधी करत नाहीत। त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात आपण ते किती खरेदी करतात ते। नमस्कार, तुझं नाव? ऋषिकेश शिरसाट। ऋषिकेश, मला सांग किराणा मालाची खरेदी किती वेळा करतोस? जास्त वेळ नाही तरी पण थोड्या वेळ। थोड्या वेळेला म्हणजे कुणाबरोबर जातोस? मम्मी बरोबर गेलो तर कधीतरी। आई बरोबर तू खरेदीला जातोस? हा। नक्की? हा। महाराष्ट्रातला पहिला मुलगा आहे जो आपल्या आई बरोबर किराणा मालाच्या खरेदीला जातो। चला विचारूयात त्याला, काय काय खरेदी करतोस तू? काय मम्मी सांगेल ते कधी कधी आणायचं असेल तर मी आणतो पण। आणतो? काय काय आणतोस वस्तू? काय असेल गरम मसाला पकडा किंवा काय तांदूळ पकडा, रवा पकडा, काय असेल। काय भाव माहितीये तुला? भाव माहित नाही तरी पण आणतो मी। तरी पण आणतो। बरं, आई तुला काही पैसे देत असेल आणि मग ते पैसे दिल्यानंतर जे उरलेले पैसे असतात त्याचं काय करतोस तू? ते देतो घरी मी रिटर्न। देतोस? हा पैसे घरी देतो? विश्वास बसतोय तुमचा? नक्की? हो। मला सांग, ही खरेदी करताना तू काय मॅनेजमेंट करतोस, वापरतोस? मॅनेजमेंट तर काहीच नाही, मम्मी जे देईल लिहून घेऊन तेच फक्त आणायचं असतं आणि काहीच फक्त नाही। आणायचं म्हणजे जायचं दुकानातून घ्यायचं आणि परत आणून द्यायचं, बस विषय संपला। मला सांग, आता इथून पुढे आई सोडच, पण याच्यानंतर तुझं लग्न होईल पुढे, लग्नानंतर तू ज्यावेळेस खरेदी करशील त्यावेळेस तू कशा पद्धतीने करशील? तेव्हा तर बायकोच करेल ना माझी, मला तर करायचं। त्यावेळेस तू करणार नाहीस? नाही। तिला हक्कानं सांगशील खरेदी कर म्हणून? तिच्यावर जाईन मदत करायला, तिला थोडी मदत करायला। आणि त्यावेळेस आई म्हणलीस तर मी सांगायचं काम त्यावेळेस तू ऐकत नव्हतं, आणि आता बायकोच ऐकतोस म्हटल्यावर? असं काय नाही, मम्मीचं ऐकतोच मी काम तसं पण। ऐकतोसच? तुझं नाव? विशाल। विशाल, विशाल तू काय करतोस? मी एपीएमसी मार्केटला, भाजी मार्केटला। तू भाजी मार्केटला आहेस? चला, म्हणजे हा याचा खरेदीशी संबंध आहे तर विचारूयात। खरेदीचा अनुभव सांग तुझा भाजी मार्केट मधला। भाजी म्हणजे आता फक्त भाजीच माहिती आपल्याला नॉलेज। काय करावं लागतं तिथे? काय नाही, शेतकऱ्यांकडनं आम्हाला भाजी येते, आम्ही फक्त विकतो भाजीवाल्यांना। ती घेऊन तुम्ही विकता? किराणा मालाची खरेदी तू केलीस? नाही, क्वचित कधीतरी। क्वचित कधीतरी? पण काय अनुभव असतात तुझे खरेदी करताना? काय नाही, 2-3 दुकानात इन्क्वायरी करायची, दोन्ही रेट कुठले कुठले सेम आहेत, कुठे डिफरन्स आहे, हा, त्या हिशोबाने क्वालिटी वगैरे चेक करणे। घरी किती मदत करतोस? घरी आता माझा टायमिंग जास्त स्पेंड होत नाही घरी। बर, त्यामुळे वेळ मिळत नसल्यामुळे तू जास्त उपलब्ध नसतोस घरामध्ये। मला सांग, तुझा आवडता पदार्थ कुठला? तसं रव्याचं उपीट। रव्याचं उपीट? मग हा रवा जर एखाद्या दिवशी घरामध्ये नसेल आणि तुला उपीट खायचं असेल तर तू आईशी काय भांडतोस आणि कसं वागतोस? भांडत नाही, खालून आणून देतो मम्मीला। आणून देतोस? हा। बर, का आपला राग कसा व्यक्त करतोस जर नाहीच समजा दिला आईने तर? नाही, बनवून देते, नाही बनत नाही अशी। नाही बोलतच नाही आई? आई लगेच बनवून देते? मला सांग, आता तू सध्या काय करतोस? म्हणजे भाजी मार्केटमध्ये तर आहेसच, पण याच्या व्यतिरिक्त अजून काही छंद तुझे? आमचे मॉलला सप्लाय असतात, बिग बाजारला, तर तिकडे मॉलमध्ये पण जायला लागतं, तर तिकडे राऊंड अप असतं आमचं। बर, मग तुला इथं असणाऱ्या या राऊंड मध्ये ज्या वस्तू आहेत त्याचा भाव अंदाजे माहित असेल? नाही, कडधान्याचं तर नाही आपल्याला। कडधान्याचा नाही, पण भाज्यांचं तुला माहिती आहे? बघूयात पुढच्या स्पर्धकाला किती माहिती येते। नमस्कार, तुझं नाव? मनोज। मनोज, मला सांग, तू काय करतोस सध्या? मी पोलीस भरतीसाठी ट्राय करतो। पोलीस भरतीसाठी ट्राय करतोय? घरामध्ये कोण आहे पोलीस दलामध्ये? वडील आहेत। वडील आहेत? मग तुझं स्वप्न काय? स्वप्न पोलीस भरती व्हायचं। पोलीस भरती व्हायचं आणि अधिकारी व्हायचं मोठ्या पदावर? पोलीस दलामध्ये तू अधिकार पद मिळवशीलच, पण मला सांग, हे अधिकार पद मिळवल्यानंतर तुला संसार सुद्धा सांभाळायचा आहे, हे कसं काय सांभाळशील तू? ते आता पुढच्या पुढे बघ। पुढच्या पुढे? इतका पुढचा विचार केला नाही? नाही। पण घरामध्ये किती मदत करतोस? घरामध्ये काय बाहेरचं सामान वगैरे असेल तर आणून देतो सगळं। पण कधी काय होतं की तुझी पार्टी असते आणि तुझी पार्टी करताना आई म्हणते की नाही नाही, पार्टी वगैरे काय करायची नाही, मग तुझं तू साहित्य आणतोस? नाही। नाही, मग त्यावेळेस काय करतोस नक्की? काय नाही, घरातले पैसे घेतो बस।
पैसे घेतोस आणि सगळं बाहेरच्या बाहेर प्लॅन. कुठे असतो प्लॅन तुमचा? प्लॅन मध्ये बाहेरच. सगळेजण तुझे मित्र पण इथे आले, ते हसतायत. काय असतो पार्टीचा प्लॅन? काय असतो तुमचा? काय ना बाहेर जायचं कुठे, काय चायनीज वगैरे खायचं. चायनीज वगैरे खायचं आणि मग तुमची पार्टी संपते. हा. कधी असा प्रसंग आहे की तुम्ही बाहेर गावी गेलायत आणि तिकडे पार्टी केली आहे मोठी? बाहेर गावी नाही, अजून नाही. अजून नाही. पण मग अशी तुम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण तयार केलंय, ते खाल्लंय, अशी पार्टी केली आहे? हा केली, 31 ला केली. 31 ला केली होती. हा. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता रे त्या पार्टीतला? जेवण बनवणारा होता. जेवण बनवणाऱ्यांना. आणि जेवण खाल्ल्यानंतर खाल्ल्यानंतर काय भांडी घासायचा? हा भांडी असं मग ती तुम्हीच घातली होती सगळी? नाही. नाही. पण आता काय वाटतं, तू हा राऊंड जिंकशील? बघतो, प्रयत्न करतो. प्रयत्न करतो. खरेदीचा अनुभव आहे तुला? हा. आपल्या तिन्ही स्पर्धकांना खरेदीचा अनुभव खूप चांगला आहे, कारण का ते तिघही आईचं खूप ऐकतात त्यांच्या. बघूयात या राऊंड मध्ये कोण बाजी मारता येते. या राऊंड बद्दल तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. सुपर मार्केट राऊंड मध्ये तुम्हाला करायची खरेदी, तीही मी सांगेल तेवढ्या किमतीची. जर तुमची खरेदी मी सांगितलेल्या किमती एवढी असेल किंवा त्याच्या जवळ जाणारी असेल तर तुम्ही केलेली खरेदी तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण काही अटी आहेत. ही खरेदी तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायची. सगळेजण तयार? आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 950 रुपयाची आणि तुमची वेळ चालू होतीये आता 3:30. लवकर लवकर खरेदी करायची. तुमच्याकडे 1 मिनिटाचा कालावधी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 950 रुपयांची खरेदी करायची. 3:30. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी केलेल्या खरेदीची टोटल करून पाहूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. ऋषिकेशनी केलेली खरेदी आहे 568 रुपयांची. मनोजनी केलेली खरेदी आहे 1203 रुपयांची. आणि विशालनी केलेली खरेदी आहे 798 रुपयांची. आणि सुपर मार्केट राऊंडचा विजेता ठरलाय विशाल. अभिनंदन. सुपर मार्केट राऊंडचा विजेता ठरलाय विशाल. आपल्या पहिल्या अंदाजे किती राऊंडच्या विजेत्या नोहाटे आजी आणि दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडचा विजेता विशाल हे दोघंही खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड मध्ये मिळवायचा आहे खजिना आणि अचूक खजिना मिळवण्यासाठी निवडायची अचूक चावी. तुमच्या समोर असणारे 2 चाव्या, त्या 2 चाव्यांपैकी एक चावी तुम्हाला निवडायची. पण ही चावी कोण निवडणार हे ठरवण्यासाठी आपण खेळणार आहोत 1 मिनिटाचा गेम. आणि आजचा तुमचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुमच्या बाउलमध्ये असणारे जे काही मणी आहेत त्यातल्या एकाच रंगाच्या मणी तुमच्या बाउलमध्ये जमा करायचे आणि 1 मिनिटामध्ये जो सर्वाधिक मणी जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. आणि तुमची वेळ चालू होतीये आता. एकाच रंगाचे जास्तीत जास्त मणी काढायचे. कोण जिंकतील, आजी की विशाल? आजी. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. चला पाहूयात कोणी किती मणी जमा केलेत ते. सर्वात पहिल्यांदा पाहूयात नोहाटे आजींनी किती मणी जमा केलेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. नोहाटे आजींनी 24 हिरव्या रंगाचे मणी जमा केलेत. बघूयात विशालनी किती मणी जमा केलेत ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. विशालनी नोहाटे आजींपेक्षा 1 मणी जास्त निवडलाय त्यामुळे त्याला मिळते संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. चला पाहूयात तो कोणती चावी निवडतो ते. विशाल कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. हिरवी नाही? नाही. तुम्हाला काय वाटतंय, लाल की हिरवी? हिरवी. तुला काय वाटतंय? लाल.
निवड चावी. विशालने निवडली आहे लाल रंगाची चावी, त्यामुळे आजींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कोणत्या संदुकीत दडलाय खजिना. आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरल्यात नोहाटे आजी. त्यांना मिळालाय भोपळा. आजी, लहानपणी एक गोष्ट होती की आजी भोपळ्यामध्ये बसते आणि टुनुक टुनुक उड्या मारत जाते. या भोपळ्यात बसून तुम्ही कुठे जाणार? लेकीकडे. आजींना लेकीकडे जायचंय. अभिनंदन आजी, तुम्ही 3.5 मध्ये सहभागी झालात त्याबद्दल. आणि आजच्या भागाचा विजेता ठरलाय विशाल. त्याला मिळाले होम थिएटर सिस्टीम. अभिनंदन विशाल. थँक्यू. कसं वाटतं आता? फारच आनंद वाटतो. आणि लगेच याचा वापर करणार तू? नाही मग लगेच नाही, अजून आठवड्यावरती जाईल. काही फंक्शन साठी वापरणार आहेस तू? नाही होम यूज साठीच. होम यूज साठीच. पण मग तुला आनंद झालाय? फारच. तुला गरज होती या वस्तूची? हो. खूप खूप. गाणी ऐकायला आवडतात? मग काय. आता तुझ्या कामाच्या ठिकाणी त्याचा वापर करशील तू? हो नक्कीच. नक्कीच. आजच्या भागाचा विजेता ठरलाय विशाल. विशाल प्रमाणे तुम्हाला सुद्धा 3.5 मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे. आता पुन्हा आपली भेट पुढच्या भागात. तोपर्यंत 3.5